अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा आहे म्हणून आपली खूप घाई गडबड चालू आहे की उद्या गुरुपौर्णिमेसाठी नेमक्या कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, कशी पूजा मांडणी करायची आहे, स्वामीसाठी कोणता नैवेद्य बनवायचा आहे, स्वामींना कोणत्या कलरची वस्त्र घालायची आहे किंवा कोणकोणती फुलं आणायची आहे, कोणती सजावट करायची आहे, बेसनाचे लाडू करावे की पुरणपोळीचा नैवेद्य करावा, अशी सगळ्यांची घाई गडबड ही चालू आहे आणि प्रत्येकाच्या डोक्यामध्ये हा विचार आहे. कोणी केंद्रात जाऊन गुरुपौर्णिमा साजरी करणार आहे किंवा कोणी घरी गुरुपौर्णिमा साजरी करणार आहेत आणि बऱ्याच ताई स्वामींना गुरुपदसुद्धा म्हणजे स्वामींना गुरुसुद्धा बऱ्याच ताई करणार आहेत. अशा प्रकारे खूप जणांची उद्या घाई गडबड आहे आणि ज्या काही 21 दिवसांच्या सेवा केलेल्या आहेत तर त्या सेवेचं सुद्धा बऱ्याच ताईंचं आता उद्या लास्ट दिवस म्हणजे उद्या उद्यापन देखील आहे. एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने आपल्याला उद्यापनसुद्धा करायचं आहे. सेवा करून देवाला गोडाधोडाचा नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवायचा आणि आपल्या 21 दिवसाच्या सेवेचं सुद्धा तुम्हाला सांगता उद्यापन करून घ्यायचं आहे. आता त्याचबरोबर आपण स्वामी महाराजांची गुरुपौर्णिमे दिवशी पूजा मांडणी कशी करायची आहे, गुरुपौर्णिमे दिवशी स्वामींना गुरुपद कसं द्यायचं आहे, त्याचबरोबर स्वामी महाराजांना कोणता नैवेद्य बनवायचा आहे, हे तर सगळं काही पाहिलेलंच आहे. सेवा कोणत्या करायच्या ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कालच्या सांगितलेल्याच आहे. पण त्याचबरोबर आता उद्या गुरुपौर्णिमा आहे, मग आपल्या गुरूंचं उद्या गुरूंचा वार आहे. मग आपल्या गुरूंसाठी उद्या बघा 12 महिने आपण ना काही स्वामी महाराजांना मागत असतो. स्वामी मला हे द्या, स्वामी मला ते द्या, स्वामी महाराज माझं असं, स्वामी महाराज माझं तसं, सारखं स्वामी महाराजांकडे गरानं घालून आपण स्वामी महाराजांचं डोकं एकदम किट्ट करून टाकतो. पण आज गुरुपौर्णिमेचा एवढा दिवस फक्त आपण स्वामी महाराजांसाठी, आपल्या स्वामी माऊलींसाठी हा दिवस तुम्ही ठेवायचा आहे. म्हणजेच स्वामी महाराजांना काहीही न मागता फक्त आणि फक्त स्वामी महाराजांसाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे. आणि आपलं समजा तुमचं गुरुबळ जर वीक असेल, काही कामं होत नसतील घरामधली, समजा अडथळे येत असतील, तर आपलं गुरुबळ स्ट्रॉंग व्हावं यासाठी सुद्धा तुम्ही गुरुपौर्णिमे दिवशी हे उपाय आवर्जून करा. आणि त्याचबरोबर स्वामींना अशी एक छान अशी प्रार्थना करा. या प्रार्थनेने स्वामी महाराज तुमच्या सोबत नेहमी राहतील. तुमच्यासोबत स्वामी महाराजांचा अखंड कृपा आशीर्वाद राहील आणि स्वामी महाराज तुमच्यासोबत प्रत्येक ठिकाणी स्वामी महाराज तुमच्यासोबत उभे राहतील, अशी ही प्रार्थना. तर ती प्रार्थना कोणती आहे आणि स्वामींच्या आवडत्या अशा कोणत्या गोष्टी करायच्या आहेत गुरुपौर्णिमे दिवशी, तर त्या सगळ्या काही मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तर ताईंनो, आवर्जून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल. आणि हो, तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर बघा, आता उद्या गुरुपौर्णिमा आहे. आपल्याला काय करायचं आहे, लवकर उठायचं आहे. म्हणजे लवकर उठायचं म्हणून सांगण्याची गरजच नाही बरं का. सगळ्यात आई लवकर उठतात, कारण बऱ्याच जणांना तर झोपसुद्धा येत नाही की उद्या गुरुपौर्णिमा आहे, लवकर उठायचं आहे, असं करायचं तसं करायचं, खूप सारी घाई गडबड. मग उद्या गुरुपौर्णिमा आहे, तुम्हाला लवकर उठायचं आहे. सगळी काही कामं झाली, ज्यावेळेस तुम्ही आंघोळीचं पाणी घेतात तर त्यावेळेस तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. बघा, पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि याच पासून तुमची दिवसभराची सुरुवात ही खूप छान होणार आहे. आता पाण्यामध्ये हळद टाकायची, कारण बघा आपलं गुरुबळ मजबूत व्हावं, गुरूंची साथ आपल्याला मिळावी यासाठी आपण या दिवशी जितकं होईल तितकं पिवळ्या रंगाचं दानधर्म करायचं आहे, पिवळ्या रंगाचा पदार्थ बनवायचा आहे, पिवळ्या रंगाचं जे काही स्वामी महाराजांना आवडतं वस्त्र म्हणा, स्वामी महाराजांची फुले म्हणा, सगळी काही स्वामी महाराजांना तुम्हाला हे अर्पण करायचं आहे. आता आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे. नंतर आपलं गुरुबळ मजबूत होण्यासाठी बघा तुम्हाला काय करायचं आहे,
या दिवशी स्वामी महाराजांची छानपैकी पूजा म्हणजे अभिषेक सगळं काही पूजा झाली, पूजा मांडणी झालं, छानपैकी अभिषेक करून झाला की तुम्हाला या सेवा आवर्जून करायच्या आहेत. गुरुपौर्णिमे दिवशी तुम्हाला गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्यायाचं पठण करायचं आहे. 14वा आणि 18व्या अध्यायाचं तर तुम्हाला महत्त्व माहीतच आहे. तर ते 2 अध्यायाचं तुम्हाला पठण करायचं आहे. आणि तुम्ही जर समजा केंद्रामध्ये गेलात तर औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा ह्या आवर्जून तुम्हाला घालायच्या आहेत. आता बऱ्याच वेळेस काय होतं, आपण केंद्रामध्ये जातो आणि औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालूनच आपण स्वामी महाराजांकडे दर्शनाला जात असतो. तर तुम्हाला औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, असं तुम्ही होईल तितक्या वेळेस तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या दत्त महाराजांच्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आणि औदुंबर वृक्षाला तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे. तुम्ही 11 घाला, 21 घाला, 108 घाला, तुमच्या यथाशक्तीनुसार यथाभक्तीनुसार तुम्हाला जशी जेवढ्या प्रदक्षिणा घालणं शक्य होईल तेवढ्या प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत. आणि आवर्जून त्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी, पिवळ्या रंगाचा ड्रेस तुम्हाला परिधान करायचा आहे. बघा, ज्यावेळेस आपण पिवळ्या रंगाचं गुरुवार असो, गुरुपौर्णिमा असो, पिवळ्या रंगाचं वस्त्र आपण परिधान केलं ना तर आपलं गुरुबळसुद्धा बळकट होण्यासाठी खूप मदत होते बरं का. आणि त्याचबरोबर तुम्ही जर केंद्रात गेला असाल तर प्रसादासाठी तुम्हाला केळी न्यायची आहे, फळं न्यायची आहेत. त्याचबरोबर पिवळ्या रंगाची तुम्हाला मिठाई घेऊन जायची आहे. ज्या काही पिवळ्या रंगाच्या मिठाया आहेत, केळी आहे, किंवा समजा गरजू व्यक्तींना एखादा वडापावसुद्धा तुम्ही देऊ शकतात. असे जितके पिवळ्या रंगाचे मिठाई पदार्थ, गोड पदार्थ आहेत ना, तेवढे तुम्हाला त्या दिवशी प्रसादा स्वरूपात केंद्रामध्ये न्यायचे आहेत, सगळ्यांना वाटायचे आहेत. त्याचबरोबर तुम्ही बाहेर जे काही गरजू व्यक्ती आहेत तर त्यांनासुद्धा तुम्हाला ते खाण्यासाठी सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. होईल तितकं या दिवशी तुम्हाला दान धर्म करायचा आहे ताईंनो. आणि त्याचबरोबर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं एक पूर्ण पाठ करायचं आहे. म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण तुम्हाला या दिवशी करायचं आहे. त्याचबरोबर 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. 11 वेळेस तारक मंत्र तुम्हाला या दिवशी म्हणायचा आहे. ताईंनो, वेळ लागतो, तास 1.5 तास तुम्हाला ही सेवा करण्यासाठी लागेल. पण बघा, ज्या कोणी नवीन ताई आहेत तर त्यांना 1-1.5 तास पूर्ण स्वामीचरित्र सारामृत वाचायला जातो. आणि ज्या रेग्युलर आहेत, म्हणजे ज्या दररोज नित्यसेवा करतात, तर त्यांना तासभरसुद्धा लागत नाही. म्हणजे तासाच्या आतच त्यांचं स्वामीचरित्र वाचून होतं. तर मग तुम्ही ना या सेवा वेळात वेळ काढून ह्या सेवा तुम्हाला उद्या गुरुपौर्णिमे दिवशी आवर्जून करायच्या आहेत. आणि त्याचबरोबर स्वामींच्या ज्या ह्या आवडत्या वस्तू आहेत ना, स्वामी महाराजांना आपल्याकडून काय नाही बघा आवडत. स्वामी महाराज असं म्हणत नाहीत की मला तू हे दे, मला तू ते दे, मला हे खायला दे, मला हे वस्त्र दे, ते वस्त्र दे, हा गोड पदार्थ दे, काही म्हणत नाहीत. स्वामी महाराजांना फक्त आपली सेवा, आपली भक्तिप्रिय आहे. आणि स्वामी महाराजांना आपण केलेलं जेवढं आपण दानधर्म करतो ना इतरांना, ते स्वामी महाराजांना खूप प्रिय आहे. म्हणून स्वामींच्या या आवडत्या गोष्टी आवर्जून करा. होईल तितकी स्वामी सेवा, होईल तितकं दानधर्म, होईल तितकं मोठ्यांचा आदर सन्मान करा. आणि होईल तितकी स्वामींची निस्वार्थ भावनेने सेवा करा. बस एवढंच. आणि त्याचबरोबर स्वामी माऊलींना सगळ्या काही सेवा झाल्यानंतर स्वामी महाराजांना फक्त एकच प्रार्थना करायची आहे. स्वामी माऊली, मी ही तुमची प्रार्थना, म्हणजे मी तुमची ही सेवा आज खूप निस्वार्थ भावनेने केलेली आहे. मी आज तुमच्याकडे काहीही मागणार नाही, कारण स्वामी माऊली तुम्ही माझ्यासोबत आहात. तुम्ही माझ्या प्रत्यक्ष घरामध्ये विराजमान आहात. आणि स्वामी माऊली, तुम्ही आज माझ्यासोबत आहात म्हणून मी आज या ठिकाणी आहे. तुमची साथ मला लाभली आणि माझ्या आयुष्याला एक नवीनच दिशा मिळाली. आणि स्वामी माऊली, मला फक्त तुमची साथ हवी आहे. प्रत्येक सुखात, प्रत्येक दुःखात स्वामी माऊली, मला तुम्ही हवे आहात. आणि असेच खंबीरपणे माझ्या पाठीशी तुम्ही नेहमी राहा. हीच स्वामी महाराज मी तुमच्याशी प्रार्थना करत आहे.
आणि स्वामी माऊली होईल तितकी मी सेवा करण्याचा प्रयत्न करेल. जे काही माझी साधी भोळी सेवा आहे ती स्वामी माऊली मान्य करून घ्या, ही स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे. आणि होईल तितकी नित्यसेवा नामस्मरण स्वामी महाराजांचं आवर्जून करा. आणि ताईंनो, होईल तितकं या दिवशी दानधर्मसुद्धा करा. तर अशी प्रार्थना तुम्ही स्वामी माऊलींना करा. बघा, तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि स्वामी महाराजांची अखंड कृपा तुमच्यावर होणार आणि स्वामी माऊली कायम तुमच्यासोबत खंबीरपणे उभे राहणार, हा माझा शब्द आहे. कारण स्वामी माऊली आपल्या भक्तांना कधीही एकटं सोडत नाहीत. ते नेहमी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन आपल्या भक्तांना नेहमी मदत करतात. तर चला, तर मग आजचा व्हिडिओ असा होता. जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला, तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटू पुन्हा त्याच्याकडे नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.